तर काय काय हो, नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे हरतालिका आणि हरतालिकाच्या कार्यक्रमासाठी सगळेजण जमलेले आहेत. ही आहे पाकी आणि ही आहे पाकीची बुलेट. तर ही एक दिवस 100% ही मला वाटतं शाळेला गाडी घेऊन जाणार आहे. ही आहे मम्मी आणि खाली तयारी केली आहे पूजेची. अपार्टमेंटमधील थोड्याफार लेडीज वगैरे आल्यात आणि इथं पूजा सुरू आहे. तर बघूया पुढं. आता हे आलेले आहे वरती. गौरीने एंटर केलेलं आहे आतमध्ये आणि गौरीचं आगमन झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर बसलो होतो निवांत. मागचं कवर ओपन करून बघितलं तर काय हे असलं बेकार झालेलं आहे. चला जायला लागतं आहे माता वन प्लसच्या ऑफिसला. मग चला खाली गेलो पार्किंगमध्ये. ही म्हणली मला आधीसारखं पहिल्यापासून फिरव, मला पुढं बसून चालवायचं आहे. कारण तिला कोण माहिती आहे की कसं मोठं झालं पुढं मावत पण नाही. तरी पण म्हणलं राहू दे, बहिणीची इच्छा पूर्ण करायची. चालवलं पुढं गेलो असंच. तर आता जायचं होतं वन प्लसच्या ऑफिसला. चालू आहे काही बंद माहीत नाही. डायरेक्ट गेलो वन प्लसच्या ऑफिसला. आलो गावामध्ये. गावात बघितलं डेकोरेशन आहे गणपतीचे वगैरे एक नंबर तयारी आणि एक नंबर सगळं वातावरण. पुढं मंडळ असल्यामुळे मागच्या बाजूनं वन प्लसच्या ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये सगळं डॉक्युमेंटेशन आणि मागचं पॅनलचं वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्यांच्याबरोबर. ऑर्डर दिलेले आहे. आता त्यांचा फोन येईल तेव्हा जे जाऊन पॅनल बसवायचा. तर हे ऑफिस आहे त्यांचं गाव भागात. बाकीच्या गोष्टींचं पण ऑफिस आहे. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर बघतो तर काय, महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती. आणि गावात आलो आहे म्हटल्यानंतर गणपती मंदिरला आलो नाही असं नाही. कुठलाही सांगलीकर असू दे त्या भागचा किंवा या गावातल्या भागचा जो आला आहे आणि गणपती मंदिरला आलेला नाही आणि गणपती मंदिर आला आहे बाहेरनं पाया पडून गेला नाही तो कुठं सांगलीकर कसला मग. कारण की सगळ्यांना हे सवयच आहे. सांगलीकर आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा गणपती मंदिरबद्दल. त्यामुळे आम्ही येतो बाहेरनं का असं ना पाया पडतो आणि जातो. तसंच थांबलो पुढं गणपती मंदिर बघितलं. गणपतीच्या मंदिराला लागूनच एक नरसिंहाचा अवताराचा देखाव होता. तो पण बघितला तर तुम्ही पण बघा. मस्त शेवटच्या पॉईंटवर बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खोळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी तरातरा झाडलं. कसलं एक नंबर आहे गोल्डन रिट्रीवर. बसलो होतो ग्राउंडवर. नंतर ना आमच्या मंडळाचा गणपतीचा प्रसाद होता. मंडळाचा प्रसादला हजेरी लावली. कधी जात नाही मंडळ, कारण मला हा महाप्रसादात जेवायला मात्र नाही. असं हे वातावरण आणि असा हा मी जेवतो. वाजलं 9:25 आणि महाप्रसाद झाल्यानंतर आपण आपल्या घरी रिटर्न गेलेलो आहे. तर इथंपर्यंत व्लॉग बघितला. मला